रविवार असल्यामुळे सगळी कामं काही निवांतच चालू होती. पण दुपारी अचानक प्लॅन झालं की बाहेर जाऊया कुठेतरी. पण अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत मला माहीत नव्हतं की कुठे जायचं आहे. परत मला कळलं की आपण चाललो आहे थेऊरला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आम्हाला निघायला उशीर झाला होता, त्याच्यामुळे पोचायला पण उशीर झाला आणि जाऊन पण काय फायदा झाला नाही. गणपती बाप्पाचं दर्शन झालं नाही. गर्दी होती खूप तिथं. दर्शनाला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागला असता. तोपर्यंत एवढ्या वेळ पोरं लाईनीत उभं राहिली नसती. चप्पल ठेवायची पद्धत मात्र छान होती. पिशव्या होत्या तिथं. त्या पिशव्यातनी आपल्या चपल्या भरायच्या आणि त्याच्यावर एक नंबर होते. त्या नंबरनुसार आपल्या पिशव्या आपण परत घ्यायच्या. मी पण एक पिशवी घेतली. आमच्या सगळ्यांच्या चपल्या त्यात भरल्या आणि एका कोपऱ्यात अडकवून दिल्या. बाप्पांचं दर्शन तर काही झालं नाही, पण अगदी मनोभावाने पाया पडलो आणि नंतर येतो असं सांगितलं. मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि तिथं प्रसाद म्हणून होते मँगो कँडी मोदक असं काहीतरी होतं. मला वाटलं मोदक असतील, पण नाही, ते पेढा होता आणि बुंदीचे लाडू पण होते. दोन्ही प्रसाद म्हणून घेतला आम्ही. थोडा वेळ बसलो, प्रसाद घेतला, खाल्ला आणि मग बाहेर पडलो तिथून. बाहेर आले म्हटल्यावर काय पहिल्यांदा खाणं-पिणं बघितलं पाहिजे. तिथंच साईडला एक छोटंसं हॉटेल होतं, त्याच्यामध्ये आम्ही गेलो. तिथं पण लय गर्दी होती. थोडा वेळ वाट बघितल्यानंतर मग टेबल खाली झाला. थोडंसं खाल्लं-पिल्लं, चहा घेतला आणि मग बाहेर आलो. तिथं पोरांना खेळणं होतं. पोरं काय गप्प बसते ती गाडीवर, ते बसायचं आहे, खेळायचं आहे. थोडं बसवलं आणि मग निघालो तिथून. आमच्या इथं आल्यावर मग बाहेरच जेवण केलं आणि तिथून मग घरी आलो. आम्ही अजून एकदा नक्की जाणार थेऊरला आणि बाप्पांचं जवळून दर्शन घेऊन येणार.